सोप्या भाषेत सांगते. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. पहिला, आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? देहामध्ये रोग निर्माण होऊन जी काही अंतकरणाची व्यथा निर्माण होती ना, त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक ताप. शुद्ध बीजा पोटी फळे रसाय गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मय चित्त जैसे गंगाजय, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्पृदी प्रदेशं. विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय.
चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. विठ्ठल शुद्ध बीजा पोटी, फळे रसाय गोमटी. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून श्री संत तुकोबराय संतांचा अलौकिक जीवन प्रगट करतात, स्पष्ट करतात आणि संतांच्या दर्शनात जीवाला काय लाभ प्राप्त होतो ना हेही स्पष्ट करतात. विठ्ठल म्हणून जन्म हा झाला, कसा झाला, कुठे झाला आणि त्या जन्मात येऊन नंतर जीवनाची वाटचाल कशी ठेवली, या दोन्हीही गोष्टीचा संपर्क विचार कोणत्या अभंगातून सापडेल असं लक्षात आल्यावरती हा अभंग माझ्या लक्षात आला आणि याद्वारे हा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. संत हे तुमच्या आमच्या प्रमाणेच जन्माला येतात, परंतु ते जन्माला आल्यानंतर जीवनात अशी क्रांती करतात की ते जन्मही संपवतात आणि मृत्यूही संपवतात आणि आपण आपल्या शुद्ध सच्चिदानंद स्वरूपाने उरतो, समाजाला प्रबोधित करतात. ज्ञानोबरानं म्हटलेलं आहे, पार्था येशिया परी जो जन्मेची जन्म निवारी, मरण मृत्यू मारी आपण उरी. जन्माने जन्म संपतो, मरणाने मृत्यू संपतो आणि आपण परमात्मा रूपाने उरतो. संत जीवन हे अलौकिक जीवन आहे, एक वेगळं आगळे असं जीवन आहे. तुम्ही आम्ही मानवी देह धारण करून आहोत आणि आपल्यात महद अंतर आहे. महद अंतर कसं ते तुकोबरांच्याच भाषेत आपला पुढे मी स्पष्ट करते. तुकोबरा म्हणतात, जरी देह एक असला, मानवी देह जरी एक असला ना, तरी संतत्व आणि इतर मानवाचं स्वरूप याच्यात कसं अंतर आहे ते तुकोबरायांनी 2-3 दृष्टांताने स्पष्ट केले. तुकोबरा म्हणतात, बघा दही आहे, दहीचा आपण घुसण करतो, बरोबर का? हो तरी म्हणा. विठ्ठला 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 घुसण केल्यानंतर त्यातनं काय निघतं तर ताक निघतं. आणखी काय निघतं तर लोणीही निघतं आणि ताकही निघतं. मग दोन्हीची निर्मिती दह्यातूनच आहे, पण दोन्ही एका किमतीत मागितले तर चालेल का? तुकोबरा म्हणतात, मुळीच नाही. दह्याची अंगी निघे ताक लोणी, एक मोल दोन्ही मागू नये. दह्यातूनच ताकही निघतं आणि लोणीही निघतं. मग दोन्हीची निर्मिती दह्यातूनच आहे, पण दोन्ही एका किमतीत जो मागेल ना त्यावरून त्याची किंमत होईल की याला कळतं लोणी ते लोणी आणि ताक ते ताक. लोणी हे सार आहे, लोण्यातून आपल्याला काय मिळतं बोला लवकर? तूप मिळतं. आणखी काय मिळतं तर ताकही मिळतं. विठ्ठला 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 दोन्हीची निर्मिती दह्यातूनच आहे, पण दोन्ही एका किमतीत मागितलं तर चालेल का? तुकोबरा म्हणतात, मुळीच नाही. आकाशाच्या पोटात आपण जर पाहू लागलो ना तर तारांगणे दिसतात, तसंच चंद्रही दिसतो. मग तारांगणे आणि चंद्र दोन्हीलाही सारखं म्हणता येईल का? तुकोबरा म्हणतात, मुळीच नाही. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहोशी समान पाहू नये. विठ्ठला 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 आपण जर पृथ्वीवर विचरण करीत राहिलो, इकडे तिकडे भटकलो तर आपल्याला गारा सापडतात. तसं
तसंच हिरा देखील सापडतो. गारगोटी जशी पृथ्वीतूनच तसंच हिराही पृथ्वीतूनच. मग दोन्ही पृथ्वीतून जरी असले ना तरी दोन्हीची बरोबरी केली तर चालेल का? तुकोबरा म्हणतात मुळीच नाही. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोशी संसाटी करू नये. त्याप्रमाणे या भूतलावर तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि संत या ठिकाणी जन्माला येतात, परंतु आपल्यात आणि संतात महद अंतर आहे. विठ्ठल 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 दोन्हीमध्ये महद अंतर आहे. तुका म्हणे तैसे संतानी जन दोहोसी समान भजूने. विठ्ठल 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 दोन्हीमध्ये महद अंतर आहे. असे जे संत आहे त्या संतांचं नुसतं दर्शन जरी आपल्याला झालं ना तरी महान लाभ आहे. इतरांचं दर्शन होऊच नये, कधीच होऊ नये, एक क्षणभर देखील होऊ नये. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, एक क्षणभर देखील दर्शन नको. वाईटाचं दर्शन जीवनाला अधपतनाला कारणीभूत ठरत. आजामे पत्नाला गेला काय कारण? एका क्षणात वाईटाचं दर्शन. एक जर पुरुष वेश्येबरोबर काम क्रीडा करीत असताना एक क्षणभर आजामेला गेला, ते दर्शन घडलं, परंतु त्या एका क्षणाचा परिणाम आजामे हा वेश्यागामी बनला, दुराचारणी बनला. म्हणून इतरांचं दर्शन होऊच नये आणि संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहू नये. कोणी म्हणेल मला संतांचं दर्शन व्हावं, मग ते कोणाला होऊ शकतं? ज्याचं पुण्य उद्याला येईल त्याला होऊ शकतं. कोणतं पुण्य, कोणाचं पुण्य कोणत्या वेळेला उद्याला येईल हे सांगता येत नाही आणि त्याला अशा संतांची भेट होईल हे देखील सांगता येत नाही. कोण पुण्य कोणा गाढी ज्याशी एशियाची भेटी, जिही हरी धरीला मनी दिले संसाराशी पाणी. पुण्याचं उदय ज्याचं होईल त्याला संतांचं दर्शन होईल. ज्ञानोबरा तुकोबरा सर्व संत आपला अनुभव सांगतात की आमचं पूर्वीचं काही सुकृत उदाला आलंय म्हणून आम्हाला संतांची भेट झाली. ज्ञानोबरा देखील सांगतात कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी एशियाची भेटी, जिही हरी धरीला मनी दिले संसाराशी पाणी. पुण्याचं उदय ज्याचं होईल ना त्याला संतांचं दर्शन होईल. ज्ञानोबराय तुकोबराय सर्व संत आपला अनुभव सांगतात की आमचं पूर्वीचं काही सुकृत उदाला आलंय म्हणून आम्हाला संतांची भेट झाली. ज्ञानोबरा देखील सांगतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फयासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. आपण तुकोबारांना विचारा, तुकोबारा देखील हेच सांगतात पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. मागे उदयाचा ठसा, मागे उदयाचा ठसा, मागे उदयाचा ठसा, मागे उदयाचा ठसा. झालो तन्मुख तो कैसा, झालो तन्मुख तो कैसा, झालो तन्मुख तो कैसा, झालो तन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आधी फिटले माझे घोडे, 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 आधी फिटले माझे घोडे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उद्याचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे. अथवा पूर्व पुण्य असता गाठी, संत भेटी ते होम. म्हणून ज्याचं पुण्य उद्याला येईल त्याला संतांचं दर्शन होईल. म्हणून ज्या दिवसात ते दर्शन होईल ना तो दिवस देखील धन्य आहे. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन,
झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. ज्या दिवसात ते दर्शन होईल तो दिवस धन्य. त्याच्याही पुढे सांगते त्या काळात ज्या वेळेला भेट होईल ना तो काळ देखील धन्य आहे. विठ्ठल 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 दिवसात 3 काळ आहेत. प्राप्त काळ, माध्यम काळ आणि सायंकाळ. प्राप्त काळ दर्शन घडलं तर तो प्राप्त काळ धन्य. माध्यम काळ दर्शन घडलं तर तो माध्यम काळ धन्य. आणि सायंकाळ दर्शन घडलं तर तो संध्याकाळचा काळ धन्य. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिताती. तो दिवस धन्य, तो काळ धन्य. नव्हे नव्हे त्याच्याही पुढे सांगते त्या काळात ज्या वेळेला भेट होईल ना ती वेळ देखील धन्य आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सजन भेटली कृपाय. त्याने फेडलेला बुद्धीचा उमय. दृष्टी दाखविला यशोदेचा बाय. निवबरा म्हणतात धन्य ही आनंदाची सापडलेली वेळ. ती वेळ देखील धन्य आहे. कोणी म्हणेल तो दिवस धन्य, तो काळ धन्य, ती वेळ धन्य. असे तर संतांचं महत्त्व तरी काय. अशा त्या संतांच्या दर्शनातून जीवाला काय लाभ प्राप्त होतो. तर त्या संतांच्या दर्शनातून जीवाला काय लाभ प्राप्त होतो हे तुकोबराने आज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे. तुका मन जाती तुका मन जाती तुका मन जाती तुका मन तापदर्शने विश्रांती. या अभंगात प्रवेश करण्याकरिता मला शेवटचा दरवाजा दिसला म्हणून मी अभंगात शेवटने प्रवेश केलेला आहे. श्रीमंताचं जे घर असतं ना त्या घरात त्याला कुणीकडूनही जाता येतं, तसं अभंगात कुणीकडूनही प्रवेश करता येतो म्हणून मी अभंगात शेवटने प्रवेश केलेला आहे. तुका मने जाती तापदर्शने विश्रांती. दर्शनेचे ताप जाती, दर्शने विश्रांती. दर्शनाने ताप जातात ही अनिष्ट निवृत्ती आणि त्याला इष्ट लाभ होतो हे इष्ट प्राप्ती. ताप हे 3 आहेत आणि ते 3 ताप जीवाला सारखे संतप्त करतात. परंतु जीव सारखा असतो, भयंकर वेथिनी असतो, दुखी असतो. संतांचं दर्शन झालं हे त्रिविध ताप मात्र निवृत्त होतात. या त्रिविध तापाची ख्याती ज्ञानोबा सांगतात. हे 3 ताप म्हणजे सामान्य समजू नका. एखाद्या वनाला जसा वनवा लागावा आणि त्या वनव्यामध्ये जसं त्या वनातलं सर्व काही भस्मसात होऊन जातं ना तसं आपल्या जीवाला लागलेला वनवा म्हणजे हे त्रिविध ताप आहेत. तापत्रे अग्नीचा लागला ओनवा कवन रिगी आड कवन करी साधावा. ते 3 ताप कोणते ते आपल्याला सोप्या भाषेत सांगते. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. पहिला आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? देहामध्ये रोग निर्माण होऊन जी काही अंतकरणाची व्यथा निर्माण होते ना त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक ताप. देही प्रगटी रोग व्याधी तेने आहली ताप बुद्धी. लोयेन पुरी दुखावदी तो आदिदैविक तो आध्यात्मिक ताप बोली जे. विठ्ठला विठ्ठला देही प्रगटी रोग व्याधी तेने आहली ताप बुद्धी. लोयेन पुरी दुखावदी तो आध्यात्मिक ताप बोली जी. काही ना विचारलं का हो कसं काय? काही नाही, तब्येत साथ देत नाही.
प्रकृती नीट राहत नाही का हो? काय होतंय? काही नाही, आज म्हणे पोटच फार दुखतंय. दुपारी विचारलं मनकाच फार त्रास देतोय. संध्याकाळी विचारलं डोकंच फार दुखतंय. ही शिर तुटली म्हणतो, कधीच तो समाधानाचे उद्गार सुद्धा काढत नाही. सारखी शारीरिक व्यथाच पत्कारतो, शरीर साथ देत नाही म्हणतो. डॉक्टरकडे आज गेलो, डॉक्टरले जबरदस्त धक्का दिला. आज म्हणे काय? डॉक्टरने सांगितलं की फक्त मोसंबीच्या रसावर राहायचं. अन्नाचा कण पोटात गेला की तू मेला. काय करावं सांगा? संपत्ती भरपूर आहे, ऐश्वर्य भरपूर आहे, मूळ बाळ आहेत, सगळं काही भरपूर आहे, कशाचीच कमतरता नाही, फक्त शरीर साथ देत नाही, त्यामुळे काहीच करता येत नाही. माझ्यासमोर सर्व वारकरी लोक गुलाबजामुन खातात, जिलेबी खातात, श्रीखंड खातात, परंतु मला काहीही खाता येत नाही. ही जी व्यथा आहे ना ती त्याला होते, त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. काही माणसांना हा आध्यात्मिक तापही नसतो आणि ही जी शारीरिक व्यथा आहे ना ही व्यथाही नसते. काही माणसं म्हणतात हे शरीर ठणठणीत आहे, कधीच आपल्याला काहीही होत नाही. कितीही प्रवास करू द्या काहीही होत नाही, कितीही जागरण करू द्या काहीही होत नाही. दिवसातून तुम्ही मला 4 वेळ जेवायला सांगा, माघार नाही. आणि 4 दिवस जेवायला नाही दिलं ना तरी काही बिघडत नाही. भातात कवे कवे खडे जरी असले तरी आपण काढण्याच्या भानगडीत पडतो का? तर नाही. आपल्याला काही ते कळत नाही, ते सर्व भस्मसात होऊन जातं. शरीराच्या तब्येतीचा आपल्याला अजिबात तक्रार नाही. बरं आहे बुवा, तुम्ही चांगले आहात, तुम्हाला काहीच दुःख नाही, तेव्हा का बरं तुम्हाला ताण येतो? ताण अहो येणारच. असे नादान मेले की असं वाटतं आंधी सोडून जावं की काय, कोणास ठाऊक. अहो सारखे भांडतात, उठल्यापासून भांडणं, झाडण्यावरून भांडतील, पाणी भरण्यावरून भांडतील, केर टाकण्यावरून भांडतील, इकडेच का पाहिलं म्हणून भांडतील, काकडा आडते ते शेजारते, भांडण बंद का नाही, चालूच. झोपतात तेवढेच गप्प. त्यामुळे असं वाटू लागलं की येथून कुठे निघून जावं की काय. आता मला सांगा, याला जे दुःख आहे ते कोणतं दुःख? इतर जीवापासून होणारं दुःख. शारीरिक दुःख याला अजिबात नाही, प्रकृती ठणठणीत आहे म्हणतो, परंतु इतर जीवापासून होणारं जे दुःख आहे त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. भूती उपद्रव दिदला ताढीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाव झाला आधी भौतिक बोला तो ताप. विठ्ठला 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 विठ्ठला. इतर जीवापासून होणारं जे दुःख आहे त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. आणि तिसरा आधी दैविक ताप. आधी दैविक ताप कशाला म्हणतात? देवतादिकांपासून होणारी जी पीडा आहे त्याला काय म्हणतात? आधी दैविक ताप. अतिवृष्ट होणं, पीक जाणं, कधी अनावृष्ट होऊन काहीच पीक न येणं, कधी ते सर्व भस्मसात होऊन जाणं. शरीराच्या तब्येतीचा आपल्याला अजिबात तक्रार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आता ही जी पीडा आपल्याला होते त्याला म्हणतात आधी दैविक ताप. देवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटके झाला कष्टी, अग्नीने जळताना वरे संकटी, तो अधिदैविक ताप बोलीजे. शरीरापासून होणारे जे दुःख आहे त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. इतर जीवापासून होणारे जे दुःख आहे त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. आणि देवतादिकांपासून होणारे जे दुःख आहे त्याला म्हणतात आधी दैविक ताप. नाथ महाराजांनी भागवतात एकाच ओवीत 3 ताप सांगितलेले आहेत. भूताची पीडा ते भौतिक, देवाची पीडा ते दैविक, देही उपजनी ज्वारादिक, ते पीडा देक दैदिक. असे हे 3 ताप जीवाला सारखे संतप्त करतात. परंतु तुकाराम महाराज म्हणतात असे त्रिविध ताप तप्त करणारे जरी असले ना तरी संतांचं दर्शन झालं की हे त्रिविध ताप मात्र राहू शकत नाही, ते निघून जातात. तुका म्हणे जातात ताप जातात. विठ्ठला 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 विठ्ठला. तुका म्हणे जाती ताप जातात. नाथ महाराज सांगतात की त्यांची बोळवण होते. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिला चरण वैष्णवांची. त्रिविध तापाची बोळवण झाली, बोळवण ताप राहू शकत नाही. संतांच्या दर्शनात ताप राहू शकत नाही, तो निघून जातो. नाथ महाराज
ज्ञानोबरांचं वर्णन करत असताना इतकं सुंदर वर्णन करतात की नाथ महाराज म्हणतात, माझे ज्ञानोबरा कसे आहे सांगू तुम्हाला. ते साधकांचे मायबाप आहेत. त्यांचं दर्शन जर जीवाला घडलं तर तो ताप सुद्धा राहू शकत नाही, तो निघून जातो. साधकांचा माय बाप दर्शन हरी ताप. साधकांचा मायबाप दर्शन हरी ताप. साधकांचा माय बाप दर्शन हरी ताप. साधकांचा मायबाप दर्शन हरी ताप. सर्वभूती सुखरूप सर्वभूती सुखरूप साधकांचा माय बाप दरुशने हरिताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. त्यांचं दर्शन जर जीवाला घडलं तर ताप सुद्धा राहू शकत नाही. तुका मने मना पावोनी विश्रांती. त्रिविध नासती तापक्षणे. समाधीचे सुख सांडावो वायुनी. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. त्रिविध ताप क्षणामध्ये नष्ट होतात. कोणत्या संतांच्या दर्शनातून कोणता ताप गेला याचे उदाहरणही मला सांगता येतील, परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही, म्हणून मी तुम्हाला 2-3 दृष्टांत सांगते. त्याआधी तुम्ही भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, गौरांग महाप्रभूच्या दर्शनात वासुदेव नावाचा कुष्ठरोगाचा कुष्ठरोग बरा झाला. ही झाली आध्यात्मिक तापाची निवृत्ती. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे वासुदेवा उठ, माझ्या दर्शनाची तुला ओढ लागलेली आहे ना, बघ मी आलोय. वासुदेवानं पाहिलं आणि तिथूनच वंदन केलं. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे उठ, मला आलिंगन दे. तेव्हा वासुदेव कुष्ठरोगी म्हणाला, नाही नाही, माझ्या अशा अशुद्ध असणाऱ्या शरीराला तुमचा स्पर्श नको. तेव्हा गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे कुठल्या रोगाचा अभिमान धरतोस? कुठं आहे रे तुला कुष्ठरोग? इतका कुष्ठरोग विचित्र होता. काही काही माणसं रोगाचाही अभिमान धरतात. अभिमान धरावा कशाचा? माझी शेती, माझी गाडी, माझा बंगला, माझी धर्मशाळा, माझं वैभव, हे बाकीचं तर ठीक आहे, समजा अभिमान धरला तर हरकत नाही, परंतु रोगाचाही अभिमान धरतात. अरे कुठल्या रोगाचा अभिमान धरतोस? कुठं आहे रे तुला कुष्ठरोग? इतका कुष्ठरोग विचित्र होता. अशा जखम्या भरलेल्या होत्या आणि त्या जखमेतून रक्तपू वाहत होतं आणि त्याच्यातून किडे वळवळ करून खाली पडायचे. परंतु तो वासुदेव कुष्ठरोगी काय करायचा? त्या किड्यांना उचलायचा आणि म्हणायचा, इथेच थांब की, इथं काही कमी पडलं तर जाणं बाहेर कुठं जायचं असेल तिथे. इतका तो कुष्ठरोग विचित्र होता. विठ्ठल 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 विठ्ठल. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे कुठल्या रोगाचा अभिमान धरतोस? कुठं आहे रे तुला कुष्ठरोग? बघ आहे का, बघ आहे का म्हटल्यावर पाहायला लागला आपल्या शरीराकडे, तर त्याला एक डाग देखील दिसला नाही. त्या क्षणात तो नष्ट झाला. ही झाली आध्यात्मिक तापाची निवृत्ती. ऐसे हे डुबते रहो अंगरशा फकीराने रामेश्वर भट्टला दाह शांत कसा करायचा तो विचारला. म्हणजे अधिभौतिक ताप विचारला. मग तो रामेश्वर भट्ट ज्ञानोबरांजवळ धरणी धरून बसला. मग ज्ञानोबरांनी सांगितलं की तू देहूला जा, तुकोबरायांची तुझ्याकडून काहीतरी निंदा घडलेली आहे, म्हणून तुला हा शाप बाधू शकलेला आहे, नाहीतर कोणताही ताप पवित्र आत्म्याला बाधू शकत नाही. परंतु तुझ्या ठिकाणी काहीतरी अपवित्रता आलेली आहे, म्हणून तो ताप तुला बाधू शकलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, त्याची तुझं काही घडले रे निंदा, मनोनिया बाधा घडली तुझ. मग तो रामेश्वर भट्ट म्हणाला, मग मी काय करू? ज्ञानोबराय म्हटले, तू देहूला जा, तुकोबरांच्या दर्शनात तुझ्या रोगाचा परिहार होईल. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार,
स्वप्नी सविस्तर सांगितला. आणि मग तो देहूलाच गेला. तुकोबरायांनी नुसता एक अभंग लिहून पाठवला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. त्या अभंगाच्या दर्शनात त्या रामेश्वर भट्टचा अंगाचा दाह शांत झाला. परंतु अभंगाच्या दर्शनात दाह शांत झाला तर तुकोबरांच्या दर्शनात दाह का जाणार नाही? ही झाली आधी भौतिक तापाची निवृत्ती. आता आदिदैविक तापाची निवृत्ती सांगते. महाभारतात मोठी कथा आहे. धर्मराजाने ज्या वेळेला राजसूयत केला ना त्यावेळेला घोडा सोडला आणि पृथ्वी पर्यटनाकरता निघाला. आणि सुधनवाला ज्या वेळेला त्या तापल्याकडे टाकले गेले ना त्यावेळेला शंख आणि लिखित हे दोघं जण म्हटले, याने अंगाला काही लावलेलं आहे की काय? काही तेलच तापलेलं नाही अशी शंका त्या पुरोहितांना आली. म्हणून त्यांनी एक नारळ त्या उकळत्या तेलामध्ये टाकला तर तो फटकन फुटला आणि त्याचे दोन विभाग होऊन एक शंखाच्या कप्यात आणि एक लिखिताच्या कप्यात दोघांनाही भयंकर मार दिला. मग ते पुरोहित म्हणाले, आपण संतांच्या बाबतीत शंका घेतली म्हणून आपल्याला त्याचं प्रायचित्त मिळालं. तेव्हा आपण जगणंही उचित नाही. आपण ह्या सुधन्वाच्या दर्शनात आपला देह विसर्जित करू. म्हणून दोघांनाही त्या उकळत्या तेलामध्ये उडी मारली. परंतु सुधन्वाच्या दर्शनात यांनाही ते तेल काही बाधा करू शकलं नाही. ही झाली आदिदैविक तापाची निवृत्ती. अशा प्रकारे संतांच्या दर्शनात त्रिविध ताप जातात. ही झाली अनिष्ट निवृत्ती आणि इष्टलाभ. इष्टलाभ म्हणजे काय? विश्रांती. विश्रांती जीवाला अति आवश्यक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवश्यक आहे. विश्रांतीनं काय होतं? थकवा दूर होतो आणि शरीर पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्य करायला कार्यक्षम बनतं, उत्तेजित राहतं. मग तो काही करू शकतो. संध्याकाळी थकलेला वेळेस एखादा जर म्हटलं 1 मिनिट ऐक ना तर तो काय म्हणतो, प्लीज यावेळेस तुम्ही काही काम सांगू नका, सकाळी सांगा. म्हणून शरीर पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्य करायला कार्यक्षम बनतं. विश्रांती जीवनाला अत्यावश्यक आहे. तर अशी झीज निघून जीवाला विश्रांती मिळते. हे संतांच्या दर्शनात सहज घडतं. तुकोबरा म्हणतात, तुम्हाला जर जायचं असेल ना तर संतांच्या गावाला जा की तिथे तुम्हाला विसावा मिळेल. बघा, जाशील तरी जाय संतांचे गावा, होईल विसावा तेथे तुझ. तेथे जाण्यामध्ये विश्रांतीचे ठिकाण म्हणजे संत आहेत. संत जीवाला द्या सोडून. देवाला देखील विश्रांतीची ज्या वेळेला गरज वाटते ना तर देव देखील विश्रांती कुठे मिळेल ते देव शोधत असतो. अहो, एकदा पांडुरंग परमात्म्याने नामदेवाला म्हटले की नामदेवा, अरे फार मला थकवा आलेला आहे रे. किती दिवस मला या पुंडलिकाने या विठ्ठल उभा केले. त्यावेळेला मला तू विश्रांतीचं ठिकाण सांग. मग नामदेवराय देवाला विश्रांतीचं ठिकाण सांगतात. नामा मने देवा चला तया ठाया, विश्रांती घावया कल्पावरी. कुठे? आळंदी हे गाव,
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांतीचे स्थान म्हणून तेथे तुम्हाला विश्रांती प्राप्त होऊ शकेल. कोणी म्हणेल येथून तिथं जाणं का सोपं आहे का? संतांपर्यंत पोहोचणं काय सोपं आहे का? मग आम्हाला कशी काय विश्रांती मिळेल? तुकोबराय म्हणतात, नाही तुम्हाला संतांपर्यंत जाता येत तर नका जाऊ, परंतु त्या संतांच्या ठिकाणी नुसता भाव जरी ठेवला ना तरी तो भाव विश्रांतीचा ठाव आहे.